श्रोते हो नमस्कार. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 भाग 3. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवा आदिदेवा कृपाळूजी केशवा महानंदा भानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषनयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरित्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी तेची करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे. योगाभ्यासाच्या अधिकारी व्यक्तीची वर्णने सांगताना श्रीकृष्ण पुढे म्हणतात, तया स्वांत हा करण जीता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही जैसा किडाळाचा दोषू जाये तरी पंधरे तेची होये तैसा जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी हा घटाकारू जैसा निवालिया तया अवकाशा न लगे मिळो जाणे आकाशा आना ठाया तैसा देहा हंकारू नाथिला हा समूळ जयाचा नाशिला तोची परमात्मा संचला आधीची आहे आताशी तृष्णाची या वाहनी पेत सुख दुःखाची कडसणी येन समाती काही बोलणी मानापमानांची जे जिये वाटा सूर्यू जाये ते उते तेजाचे विश्व होये तैसे तया पावे ते आहे तोची म्हणोनी देखे मेघोनी सुटती धारा तिया नरुपती जैशिया सागरा तैशी शुभाशुभे योगीश्वरा नवतियाने जो हा विज्ञानात्मक उभाओ तया विवरिता जाहला वाओ मग लागला जव पाहो तव ज्ञान ते तोची आता व्यापकू की एक दिशी हे वहा पोही जे ऐसी ते करावी ठेली अपेशी दुजे नवीन ऐसा शरीरीची परी कौतुके परब्रह्माचे नि पाडे तुके जेने जिंतिली एके इंद्रिये गा तो जितेंद्रियू सहजे तोची योगयुक्तू म्हणिजे जेने साने थोरणे निजे कवने काळी देखे सोनायाचे निखळ मेरू येसने ढिसाळ आणि मातीचे डिखळ सरिसेची मानी पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे आरोग्य रत्न चोखडे देखे दगडाचे निपाडे निचाडू ऐसा ज्याने आपले मन जिंकले आहे व ज्याच्या सर्व वासना शांत झाल्या आहेत त्याला परमात्मा कोठे पलीकडे लांब नाही. सोन्याचा हिंकसपणा नाहीसा झाल्यावर जसे तेच उत्तम सोने होते तद्वत मनातील संकल्प नाहीसे होताच जीवाचे ब्रह्मत्व सहज सिद्धच आहे. घटातील आकाशाला घटाचा नाश झाला असता महाआकाशाला मिळण्यासाठी जसे दुसऱ्या ठिकाणी कोठे जावे लागत नाही तसा ज्याचा हा मिथ्या देहाहंकार कारणासह नाश पावला तो मूळचाच सर्वव्यापक परमात्मा आहे. मग शीत उष्ण सुख दुःख मान अपमान ही भाषा असते ते संभवत नाही. पहा की सूर्य ज्या मार्गाने जातो तो सर्व मार्ग तेजोमय होतो. तसेच त्याच्या दृष्टीपुढे येणारी प्रत्येक गोष्ट त्याचे स्वरूपच असल्यामुळे ते द्वंद्वाची भाषा संभवत नाही. पहा मेघापासून सुटणाऱ्या जलधारा अभिन्नत्वामुळे समुद्राला रूपत नाहीत त्याप्रमाणे जो ब्रह्मरूप योगी त्यालाही शुभाशुभ कर्मे आपल्या स्वरूपाहून भिन्न असत नाहीत. त्या दृश्य जगताचा विचार करिता ते ज्याच्या दृष्टीने ते मिथ्या ठरले त्यालाच पुढे विचार करिता ज्ञान ब्रह्म म्हणतात. ते आपले स्वरूप आहे असे प्रत्ययास आले. मग द्वैताच्या अभावी आपण व्यापक व परिच्छिन्न इत्यादी ओहापोह आपोआपच थांबला. असा जितेंद्रिय जरी शरीरधारी असला तरी योग्यतेच्या दृष्टीने तो परब्रह्माच्या बरोबरीचा परब्रह्म रूप आहे. हे लहान हे मोठे असे केव्हाही ज्याच्या बुद्धीला स्फुरत नाही तो सहजच जितेंद्रिय आहे व तोच योगयुक्त म्हणावा. मेरू पर्वता एवढे शुद्ध सोने व मादीचे डेकोळ ही तत्वता तो सारखीच मानतो. ज्याचे मोल पाहू जाता त्यापुढे पृथ्वीचेही मोल थोडे भरेल असे अमूल्य रत्नही तो पाशाना समान मानतो. इतका तो निरीच्छ असतो. ते तसुहृद आणि शत्रू उदासू आणि मित्रू हा भाव भेदू विचित्रू
कल्पू कायचा तया बंधू कोण काह्याचा, द्वेषिया कवनू तयाचा, मीची विश्व ऐसा जयाचा, बोधू जाहला मग तयाची ये दिठी, अधमोत्तम असे किरीटी, काय परिसाची ये कसवटी, वानिया कीजे ते जैशी निर्वाण वर्णूची करी, तैसी जयाची बुद्धी चराचरी, होय साम्याची उजरी निरंतर, जेते विश्वाळंकाराचे विसरू, जरी आहाती आनाने आकारे, तरी घडले एकची भांगारे, परब्रह्मे ऐसे जाणणे जे बरवे, फावले तया खवे, म्हणून आहाच वाहाचे न झकवे, येणे आकार चित्रे घोपे, पटा माझी दृष्टी, दिसे तंतूची सैंघ सृष्टी, परितो एका वाचुनी गोठी, दुजी नाही, ऐसे निप्रीती हे गवसे, ऐसा अनुभव जयाते असे, तोची समबुद्धी हे अनारिसे, नवे जाण, जयाचे नाव तीर्थरावो, दर्शने प्रशस्ती सिठावो, जयाची ने संगे ब्रह्मा भाओ, भ्रांतासही, जयाचे नि बोले धर्मुजिये, दिठी महासिद्धी ते विये, देखे स्वर्ग सुखादिये, खेळू जयाचा, विपाये जरी आठवला चित्ता, तरी दे आपुली योग्यता, हे असो तयांते प्रशंसिता, लाभू आथी, त्याच्या ठिकाणी आपता आणि शत्रू अथवा उदासीन आणि मित्र अशा भिन्न कल्पना कोठून असणार. मीच जग आहे असा ज्याला बोध झाला आहे त्याला बंधू कोण आणि द्वेषी तरी कशाचा. मग अर्जुना त्याच्या दृष्टीला लहान आणि थोर कोठून असणार. असे पहा की परीस लागून झालेल्या सोन्यास निरनिराळे कस लागतील काय. ती परिसाची कसवटी ज्याप्रमाणे उत्तम सोनेच करते त्याप्रमाणे चराचराविषयी त्याची नित्य साम्य बुद्धीच असते. कारण हे विश्वालंकाराचे ठसे जरी अनंत प्रकारचे दिसले तरी ते एकच परब्रह्म स्वरूप सुवर्णाचे घडलेले आहेत. अशी श्रेष्ठ जाणीव ज्याच्या ठिकाणी पूर्णपणे उदय पावली आहे तो वरील चित्रविचित्र आकाराने फसला जात नाही. वस्त्राकडे पाहिले असता ती सर्व तंतूंची सृष्टी म्हणजे रचना आहे असे आढळते. परंतु तो एक पट म्हणजे तंतू वाचून दुसरे काही नाही. अशा दृष्टीने जगाकडे पाहून त्याचा ज्याने अनुभव घेतला आहे जग म्हणजे वरील तंतू दृष्टांताप्रमाणे ब्रह्माहून अन्य काही नाही तोच समदृष्टी होय. हे खोटे नव्हे असे समज. अशा त्या पुरुषाला तीर्थराज म्हणावे ज्याच्या दर्शनाने समाधान होते व ज्याच्या संगतीने भ्रांतालाही ब्रह्मभाव प्राप्त होतो. ज्याचे बोलणे हे धर्माचे जीवन, ज्यांची दृष्टी ही महासिद्धीची जननी आणि स्वर्गादी सुख हा ज्याचा खेळ आहे. अशा पुरुषाची जरी सहज आठवण झाली तरी तो आपली योग्यता त्याला देतो. हे असो त्याची स्तुती केली असता मोठा लाभ आहे. प्रति अस्तवे नायसे दया पाहले अद्वैत दिसे मग आपण आपाची आपण असे अखंडित. ऐस्या दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी सहजे अपरिग्रही जो तिही लोकी तोची म्हणून ऐसी असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलेनी बहुवसपणे. श्रीकृष्ण बोले जो ज्ञानी यांचा बापू देखणे यांची दिठीचा दीपू जया दादुलयाचा संकल्पू विश्वरची प्रणवाचे पेठे जाहले शब्द ब्रह्म माझिठे ते जयाचे आयशा धाकुटे वेढून पुरे जयाचे नियांगिके तेजे आओ रवी शशीची ये वनिजे मनोनी जग हे वेशेजे विन असे तया हागा नामची एक जयाचे पाहता गगन ही दिसे टाचे गुण एक एक काय तयाचे आकळशील तू मनोनी असो हे वानने सांगो नेनो कवनाची लक्षणे दावावी मिशे येणे का बोलिलो ते ऐके द्वैताचा ठावोची फेडी ते ब्रह्मविद्या की जे लवघडी तरी अर्जुना पडिये ही गोडी नासे लहन म्हणून ते तैसे बोलणे नवेस पातळ आड लावणे केले मनची वेगळवाने भोगावया जया सोहम भाव अटकू मोक्ष सुखाला गोनी रंकू तयाची दिटीचा झने कळंकू लागेल तुझ्या प्रेमा विपाये अहम भावो ययाचा जाईल मी त्याची हाजरी होईल तरी मग काय कीजेल एकले या दिटीची पाहता निविजे का तोंड भरोनी बोलिजे ना तरी दाटूनी खेव दिजे ऐसे कवन आहे आपुलिया मना बरवी असे माई गोटी जीवी ते कवनेसी चावळावी जरी ऐक्य जाहले या काकुळती जनार्दने अन्योपदेशाचे नि हताशाने बोला माझी मनमने आलिंगू सरले हे परिसता जरी कानडे तरी जानपा पार्थ उघडे
कृष्ण सुखाचेची रूपडे ओतले गा, हे असो वयसेची शेवटी, जैसे एकची वेवान जोटी, मग ते मोहाची त्रिपोटी, नाचो लागे, तैसे झाले श्री अनंता, ऐसे तरी मी म्हणता, जरी तयाचा न देखता, अतिशयो येथ, पहा पानवल कैसे चोज, के उपदेशू के उते झुंज, परी पुढे वालभाचे भोज, नाचत असे आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिसे आणि न भुलवी, तरी त्याची काही, मनोनी भावा तू तो ऐसा, अर्जुन मैत्रियेचा कुवासा, की सुखे शृंगारीला मानसा, दर्पणू तो पुन्हा कधी मावळणार नाही, असा ज्ञान सूर्य ज्याच्या अंतकरणात उदय पावला, तो मग आपण आपल्याच स्वरूप स्थितीत सदैव असतो. पार्था, अशा दृष्टीचा जो विवेकी आहे तोच एकाकी व सर्व व्यापकतेमुळे परिग्रह करण्यास अन्य वस्तूच नसल्यामुळे तिन्ही लोकात अपरिग्रहीही तोच, अशी प्राप्त पुरुषाची लोकोत्तर लक्षणे सर्वज्ञ जो श्रीकृष्ण त्याने सांगितली. जो श्रीकृष्ण ज्ञानांचा मुकुटमणी व दृष्टीचा दीप प्रकाशक असून असा सामर्थ्यवान आहे की केवळ संकल्प मात्रे करून विश्वरचना करतो. एकाक्षर ब्रह्म जो प्रणव ओम त्यापासून उत्पन्न झालेले वेदरूपी वस्त्रही ज्याचे यश वर्णन करण्याला अपुरे पडते, ज्याच्या अंगच्या तेजाचा सूर्यचंद्रादिकांच्या व्यापाराला आधार आहे, मग हे जग त्याच्या आधारा वाचून आहे असे म्हणता येईल काय? ज्ञानेश्वर महाराज आपल्या मनाला म्हणतात, हे मना, ज्याच्या नुसत्या नामापुढे आकाशी ठेंगणे वाटते, त्याचा एक एक गुण तू कसा जाणणार? म्हणून ही प्रशंसा आता पुरे. कारण अशा लक्षणांनी युक्त जो श्रीकृष्ण भगवान तो ज्या साधूंचे वर्णन करीतो त्याची लक्षणे आम्ही सांगू शकत नाही, परंतु काही सांगावी म्हणून सांगितली. हे पहा, जी ब्रह्मविद्या द्वैत लयाल नेते ती जर स्पष्ट केली तर प्रियकर असा जो अर्जुन त्याचे आपल्या विषयीचे प्रेम नासेल, म्हणून तसे स्पष्ट न बोलता आडपडद्याने बोलून प्रेमाचा भोग घडावा म्हणून अर्जुनाचे मन भिन्न शिल्लक ठेवले. जे अहम ब्रह्म ह्या स्फुरणातच अडकले आहेत व मोक्ष सुखासाठी दीन झाले आहेत, त्यांच्या दृष्टीची बाधा तुझ्या प्रेमाला लागेल. कदाचित अर्जुनाचा मीपणा जाऊन मी तोच हा असे जर होईल तर मग मी एकटा काय करू? पाहिल्याबरोबर दृष्टी निवावी किंवा तोंड भरून बोलावे किंवा प्रेमाने कडकडून भेटावे असे दुसरे कोण आहे? जर अर्जुन एकटा पावेल तर आपल्या मनात न मावणारी प्रियकर गोष्ट कोणापाशी बोलावी? ह्या चिंतेस्तव भगवंतांनी अन्य दिशेने साधूंच्या लक्षण वर्णनाद्वारा उपदेश करून भाषणात अर्जुनाच्या मनाला ऐक्यभाव येऊ दिला नाही. हे ऐकणाऱ्याला जरी अवघड वाटले तरी श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या मनाला म्हणतात, पार्थ हा खरोखर श्रीकृष्णाच्या सुखाचीच ओतीव मूर्ती आहे असे समज, किंवा म्हातारपणापर्यंत वांज असलेल्या स्त्रीला शेवटी एक मूल व्हावे, मग ती जशी त्याच्या मोहाची पुतळी होऊन नाचत असते. अर्जुनावरील देवाचे निरतिशय प्रेम जर नजरेच येते ना, तर मी असे म्हटले नसते, पहा की काय ते नवल व कोण ते चोज, कोठे तो युद्धाचा प्रसंग व कोठे तो उपदेश. पण अर्जुनासारखी मूर्तिमंत प्रेमाची मूर्ती पुढे असताना हा विवेक राहावा कसा? आवड आहे आणि लाज वाटते, व्यसन आहे आणि कष्ट वाटतात, आणि वेडा आहे पण भ्रम नाही, असे असेल तर त्या गोष्टी आहेत असे म्हणण्यात अर्थ काय? ह्यातील सार असे की अर्जुन हा भगवंताच्या मैत्रीचे घर होय आणि सुखाने नटलेल्या भगवंताच्या मनाचे प्रतिबिंब पाहण्याचा जणू तो आरसाच होय. धन्यवाद. श्री कृष्णार्पण वस्तू.